नाशिकचा तथाकथित कॅप्टन आणि शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात याचे काळे कारनामे आता एका मागून एक समोर येत आहेत. मात्र या धक्कादायक प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालंय. ज्या पत्नीच्या साथीनं खरातने आपलं गुन्हेगारी साम्राज्य उभं केलं, ती कल्पना खरात आता पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालीय. शिर्डीतील कोट्यवधींच्या जमीन फसवणुकीत नाव समोर येताच कल्पना खरातने पलायन केलं. आता एसआयटी आणि पोलिसांची पथकं तिच्या मागावर आहेत. नाशिकच्या आलिशान बंगल्यात राणीसारखं आयुष्य जगणारी ही महिला नेमकी कोण आहे? तिचा या काळ्या धंद्यात नेमका किती सहभाग आहे आणि पोलीस तिच्यापर्यंत पोहोचण्यात का अपयशी ठरतायत? सर्व प्रश्नांचा उलगडा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत आता प्रचंड वाढ झालीय. केवळ लैंगिक शोषणच नाही, तर आर्थिक फसवणुकीचे मोठे जाळे त्याने विणल्याचं समोर आलंय. शिर्डीतील 4 एकर भूखंडाच्या खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे की कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देऊन सावकारी पाशात ओढून त्यांची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप खरात कुटुंबावर आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवलाय. यात अशोक खरात सोबतच त्याची पत्नी कल्पना खरात, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांचा समावेश आहे. यातील काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी मुख्य सूत्रधार मानली जाणारी कल्पना खरात मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाली. कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली, ज्यामुळे आता पोलीस यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. तिचा मोबाईल नॉट रिचेबल आहे, तिचं लोकेशन ट्रेस करणं कठीण झालंय. तिला अटक करण्यासाठी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक आणि शिर्डी पोलिसांची 2 स्वतंत्र पथके नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झालीत. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा एसआयटी कडून अशोक खरातची चौकशी सुरू होती, तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांवर, विशेषतः आर्थिक व्यवहारात सक्रिय असलेल्या कल्पनावर पाळत का ठेवली गेली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. 2 दिवसांपूर्वी पोलीस तिच्या नाशिकमधील निवासस्थानी पोहोचले होते, मात्र तिथे ती सापडली नाही. अखेर पोलिसांनी माहिती काढण्यासाठी तिच्या मुलाला हर्षवर्धनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आता कोण आहे ही कल्पना खरात, जिचा प्रवास एका साध्या ग्रामीण कुटुंबातून सुरू होऊन थेट करोडोंच्या फसवणुकीच्या जाळ्यात येऊन थांबलाय? सिन्नर तालुक्यातील पाडळी हे तिचं मूळ गाव असून लग्नापूर्वी तिचं नाव सुनीता होतं. एका बाजूला ती नाशिकच्या तृप्तबाला या अतिशय आलिशान बंगल्यात ऐशोआरामी जीवन जगत होती, पण दुसरीकडे तिच्या माहेरची परिस्थिती आजही अत्यंत हलाखीची आहे. तिच्या कुटुंबावर गेल्या काही वर्षांत संकटाची मालिका कोसळली. मोठ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला आणि वडिलांचंही निधन झालं. सध्या तिच्या माहेरी तिची वृद्ध आई आणि विधवा भाऊजे अत्यंत कष्टाने दिवस काढतात. अशोक खरात आणि कल्पना यांचा विवाह एका नातेवाईकामार्फत झाला होता. वयामध्ये मोठं अंतर असूनही केवळ खरात कुटुंबाने लग्नाचा सर्व खर्च उचलल्यामुळे हे लग्न लावण्यात आलं होतं. लग्नानंतर कल्पनाचं आयुष्य पूर्णपणे पालटलं. श्रीमंतीच्या झगमगाटात ती माहेरशी असणारं नातं हळूहळू विसरली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती आपल्या गावी क्वचितच फिरकत असते. अशोक खरातने आध्यात्मिक गुरु आणि कॅप्टन बनून जो भोंदूपणाचा बाजार मांडला होता, त्यातून कमावलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची धुरा कल्पना खरात सांभाळत असल्याचा संशय आहे. शिर्डीतील कोट्यवधींची मालमत्ता आता एसआयटीच्या रडारवर आहे. कल्पना खरातला अटक झाल्यानंतर या व्यवहारांमधील अनेक मोठी गुपितं आणि फसवणुकीच्या नव्या पद्धती बाहेर येण्याची शक्यता आहे. नाशिकचा हा भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीने मिळून आणखी किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत आहे, तर त्याची पत्नी कल्पना पोलिसांना गुंगारा देत फिरते. नाशिक आणि पुण्यात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू असून तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. ही अटक झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती नेमकी किती मोठी आहे हे स्पष्ट होईल. एका भोंदू बाबाने धर्माच्या नावाखाली आणि सत्तेच्या जोरावर जे पाप केलं, त्याचं प्रायश्चित्त आता संपूर्ण खरात कुटुंबाला मिळताना दिसतंय. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.